नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण की एम-पी-एस-सीने ग्रुप बीची जी 14 जूनला परीक्षा पार पडली, त्याची उत्तर तालिका ही प्रसिद्ध केली आहे आणि उत्तर तालिका प्रसिद्ध केल्यानंतर ते कट ऑफची जी चर्चा सुरू झाली, ही कट ऑफची चर्चासुद्धा महत्त्वपूर्ण ठरते. कारण की या संदर्भामधले जेवढे मेसेजेस आहेत, जेवढे म्हणजे जेवढे संबंधित विद्यार्थी आहेत, विद्यार्थी वर्ग ज्यांनी मागच्या मेन्स दिलेल्या आहेत, कंबाईनच्या या सगळ्या विद्यार्थ्यांची एक चर्चा केल्यानंतर किंवा ह्यांच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, की यावर्षी जो पेपर झालाय 14 जूनला जो पेपर झालाय, हा पेपरची काठिण्य पातळी ही नक्कीच ही हार्ड कॅटेगरीमध्ये त्याचा समावेश हा केला जातो. म्हणजे मध्यम ते हार्ड ह्याच कॅटेगरीमध्ये हा पेपर सुद्धा चालला जातो. या पेपरचं सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काय, की या पेपरमध्ये हा लेंदी पेपर ठरला आणि सर्वांनाच हा सोपा गेलेला नाहीये. त्यामुळे प्रत्येकाची मिक्स अशी प्रतिक्रिया आणि ह्या संदर्भातला कट ऑफ किती लागू शकतो, या संदर्भामध्ये सुद्धा हा आजचा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. आपण प्रतिक्रिया काय झाल्यात लोकांच्या, विद्यार्थी काय म्हणताय, जे मेन्स दिलेले मुलं आहेत त्यांचं काय मत आहे, त्यांनी कितपण अटेम्प्ट केलं, त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. खाली सबस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला ऑन करायचं आहे, त्याला सबस्क्राईब व्हायचं आहे. त्यासोबत तुम्हाला बेल आयकॉन ऑन करायचं आहे आणि लेक्चर आवडल्यानंतर लाईक सुद्धा करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. कंबाईन पूर्वपरीक्षाची नुकतीच म्हणजे काल 14 जूनला परीक्षा पार पडली आणि ह्या परीक्षा पार पडल्यानंतर उत्तर तालिका म्हणजे राज्यसेवेप्रमाणे एम-पी-एस-सीने पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी उत्तर तालिका ही देऊन टाकली. आता उत्तर तालिका दिली तर दरवेळेसप्रमाणे एम-पी-एस-सी आपल्या उत्तर तालिकेमध्ये काय काही प्रश्न हे रद्दही नक्की करते आणि हे त्यानुसार काही प्रश्नांसंदर्भामध्ये साशंकता ही आजही कायम आहे. 2-3 प्रश्न असे आहेत त्या प्रश्नासंदर्भामध्ये हे दुसरी की आल्यानंतर ते प्रश्नसुद्धा सॉल्व्ह होऊन जातील. त्यामुळे खूप जास्त विचार करू नये, हे सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे. उत्तर तालिका आली आहे. उत्तर तालिका आल्यामुळे त्यामुळे जेवढ्या विद्यार्थ्यांनी आता परीक्षा दिली आहेत, त्यांचे मार्ग आता त्यांची वैचारिकता ही स्पष्ट झाली, की आता आपल्याला करायचं काय? आणि कट ऑफच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं बाब काय? करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या बॅचेस या पार पाडल्या जातात आणि ही जी उत्तर तालिका आहे, ही आज जी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रसिद्ध उत्तर तालिकेनुसार त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी ही उत्तर तालिका ही दिलेली आहे. आता उत्तर तालिकेला समोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स जे आहेत ते बघितलेत. आता जर आपण मागच्या वर्षीचा पेपर चेक केला, मागच्या वर्षी पेपरसोबत कंपेअर केलं, तर आपल्याला कंपॅरिझन बऱ्यापैकी दिसून येतं. मागच्या वर्षी 2025चा जो पेपर पार पडला, हा पेपर पार पडल्यानंतर ह्या ठिकाणी असलेल्या जागा यांची संख्या निश्चित जास्त होती. म्हणजे आपल्याला इथं दिसून येतं 2025चा जो पेपर पार पडला, या 25च्या पेपरमध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते, तिथलच्या जागा ज्या होत्या 758 जागा होत्या. किती? 758 जागासाठी ही परीक्षा ही घेतली गेली होती. पी-एस-आय, एस-टी-आय, एस-ओ आणि मुद्रांक निरीक्षक ही जी पदं होती, ह्या पदांचा ह्या समावेश होता आणि 758 पदं यासाठी आली होती. आणि ही जी पूर्वपरीक्षा झाली होती, या पूर्वपरीक्षेमध्ये कट ऑफ हा ओपनचा कट ऑफ जो होता 51.25 एवढा लागला होता. म्हणजे ओपन कॅटेगरी जी होती, या ओपन कॅटेगरीसाठी 51.25 एवढा कट ऑफ हा लागला होता. मग आता त्याच्याशी तुलना केली, तर 2026चा जो पेपर पार पडला, या 26च्या पेपरमध्ये 552 जागांसाठी ही जाहिरात आली होती. किती? 552 पदांसाठी ही जाहिरात होती आणि ह्यामध्ये मुद्रांक म्हणजे मुद्रांक निरीक्षणच्या 40 जागा ह्या ॲड ऑन होणार आहेत किंवा यापेक्षा अजूनही वाढू शकतात. या संदर्भात सध्या ज्या झालेल्या आहेत 592 जागा आहे म्हणजे 600च्या अराउंड ह्या जागा आहे. 600 प्लस जागा जाऊ शकतात, अराउंड आहेत. त्यामुळे 600च्या जवळपास जागा आहेत आणि ह्या 600च्या जवळपास जागा ज्या आहेत त्याला अनुसरून इथं काय असणार आहे, कट ऑफ हा लागणार आहे. जर आपण 2025चा पेपर बघितला, हा नक्कीच अवघड पेपर होता. अवघड पेपर असल्या कारणाने याचा कट ऑफ हा 51.25 लागला. 2024 मध्ये तो ह्यापेक्षा जास्त लागला. म्हणजे 60च्या जवळपास गेला होता. त्यामुळे लक्ष ठेवा, की आपल्याला हा कट ऑफ जो आहे, जो दरवर्षी रेग्युलर असतो तेवढा कट ऑफ तर लागणार नाहीये. मागच्या वर्षी जो होता, यामध्ये कमीत कमी विशेष बाब काय होती, तुम्हाला पेपर हा सोडवणं शक्य झाला होता. म्हणजे तुम्ही पेपर बऱ्यापैकी 90च्या अराउंड मुलांनी पेपर अटेम्प्ट केला होता. त्यामुळे 51
हा जो कट ऑफ होता 51.25 हा कट ऑफ हा तिथे लागलाय. पण 2026चा पेपर जो पार पडला 14 जूनला, या पेपरमधल्या सगळ्यात मोठ्या समस्या काय होत्या? यामध्ये तुम्हाला गणित जो सगळ्या म्हणजे मुलांनी यावरती बरेचसे एफर्ट्स घेतले होते आणि गणितामध्ये मागच्या वर्षी काय मुलांचे जवळपास सगळे प्रश्न अटेम्प्ट झाले होते. पण ह्यावेळेस काय होता, लेंदी पेपर होता. म्हणजे प्रश्न होते. प्रश्न मोठे होते. प्रश्न मोठे असल्याने वाचन होऊ शकलं नाहीये. ओके. सगळ्यात महत्त्वाचं गणितासारखे पेपर जे होते, त्यांना जर सोडवायला बसलं तर त्याला जवळपास 25 ते 35 मिनिटापर्यंतचा कालावधी जात होता. त्यामुळे गणिताला एवढा वेळ देणं शक्य नव्हतं. जर गणिताला तुम्ही 20 हे करत असाल, तर बाकीच्या प्रश्नांसाठी तुमच्याकडे काय राहत होतं फक्त अर्धा तास राहत होता. त्यामुळे मुलांचं बरेचसे गणित हे सोडले गेले नाही. अटेम्प्टचा विचार केला आपण, अटेम्प्टचं बोललो 2026च्या पेपरच्या संदर्भामध्ये. या संदर्भामध्ये ज्यांनी लास्ट इयरमध्ये 25 मध्ये मेन्स दिली आहे, तर त्या अगोदर सुद्धा ग्रुप बीच्या मेन्स दिल्या आहेत. अशा त्या विद्यार्थ्यांसोबत ज्यावेळेस चर्चा झाली, बोललो किंवा त्यांच्या संपर्क त्यांच्यासोबत आला, क्लासचे असतील किंवा बाहेरचे असतील, सगळ्यांसोबत संपर्क जो झाला, त्या संपर्कामध्ये दिसला, ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट टाईम त्यांचा कट ऑफ पेक्षा जास्त मार्क होते, म्हणजे त्यांना चांगले मार्क पडले होते. 51 पेक्षा म्हणजे त्यांना 56, 60, 62 पर्यंत मार्क आले होते किंवा 52 पर्यंत सुद्धा मार्क होते. त्यांनी मेन्स दिले 25ची. अशा मुलांचे मार्क सुद्धा ह्यावेळेस काय आले, कमी आले. 5-6 मार्काने त्यांचा पहिल्या कीनुसार जर हे केलं, तर त्यांचे 5-6 मार्क कमी येतात. किती? एक 45-47 पर्यंत त्यांचं मार्क येतात पहिल्या कीनुसार. म्हणजे अशी स्थिती निर्माण झाली. म्हणजे ते सुद्धा कन्फर्म नाही आणि त्यांचे अटेम्प्ट जो आहे, अटेम्प्टचा संपर्क हे केला, अटेम्प्टचा पण घेतला, तर 80च्या सराउंडिंग सगळ्यांचे काय अटेम्प्ट हे झालेले आहेत. म्हणजे काहींचे 82 झालेत, काहींचे 75 झालेत, काहींचे 76 झालेत, काहींनी 72च केले. असे सुद्धा अटेम्प्ट झालेले आहेत. काही एक्स्ट्रॉर्डिनरी जे आहेत ते 85 पेक्षा जास्त गेलेले आहेत. त्यामुळे अटेम्प्ट जो झाला, त्या अटेम्प्ट हे 80 टेंटेटिव्हली 80 अटेम्प्टच्या सराउंडिंग आहे. 80 अटेम्प्ट केले, त्यामुळे कट ऑफ सुद्धा त्यानुसार देतात. कारण मागच्या वर्षी अटेम्प्ट जो होता 90च्या घरामध्ये होता. आता 80च्या घरामध्ये अटेम्प्ट आहेत. 10 मार्काचा फरक या ठिकाणी पडला. त्यामुळे जो कट ऑफ सुद्धा जो आहे, तो त्यानुसार ही लागेल आणि मुलांना पेपर अवघड गेलाय. जे मेन्सवाले मुलं जे होते मागच्या वर्षी, मी मेन्सवाले मुलं बघतोय. जे नवीन ग्रुप बीच्या तयारीला लागलेत, मी त्यांचं बोलत नाही. जे मेन्स ऑलरेडी त्यांनी दिलीत, त्यांना अनुभव आहे 2-3 वर्षाचा. अशा विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेलाय. तर नवीनचा विषयच नाही. नवीनला ह्यापेक्षा अवघड गेलाच असेल आणि कन्सेप्च्युअल म्हणजे एम-पी-एस-सी राज्यसेवा जो राजपत्रित आहे, त्याच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न हे विचारले जात आहे. त्यामुळे प्रश्न जे आहेत, मोठाले प्रश्न झालेत बरेचसे. त्यामुळे प्रश्न कव्हर झाले नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा आणि वेळखाऊपणा हा घटक ठरलेला आहे. त्यानंतर गणित जो सगळ्यांचा महत्त्वाचा विषय होता. 20 प्रश्न जे होते, या 20 प्रश्नांना या ठिकाणी काय केलेलं आहे, 20 प्रश्न यावर दगा दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला सगळे प्रश्न अटेम्प्ट करता आलेले नाहीयेत. म्हणजे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये भावना आहे, की 20 प्रश्न अटेम्प्ट झाले नाहीत. काही 10, 12, 15 असे अटेम्प्ट झालेले आहेत. वेळेचा अभाव या ठिकाणी दिसून येतो आणि गडबडीमध्ये छोट्या मायनर चुका ज्या आहेत, त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो अटेम्प्ट आहे 80 जवळपास झाले. पहिल्या कीनुसार जे उत्तर चेक झाले, जेवढे मी आतापर्यंत जेवढे संपर्क आले मागच्या 4-5 तासामध्ये, त्या संपर्कानुसार एकंदरीत समजलं, की जे मेन्स दिलेले आहेत किंवा त्यांनी पहिल्यांदा म्हणजे चांगले हुशार विद्यार्थी आहेत असं मानतात. त्यांचा मार्क त्यांनी जे सांगितले त्यानुसार त्यांचे मागच्या वर्षीपेक्षा मार्क हे यावेळेस पहिल्या कीनुसार कमी झालेले आहेत. त्यामुळे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्यावेळेसचा कट ऑफ जो असेल, त्या कट ऑफचा विचार करता हा कट ऑफ नियर अबाउट म्हणजे ओपन कॅटेगरी संदर्भामध्ये मी बोलतोय. ओपन कॅटेगरीच्या अनुषंगाने हा कट ऑफ जवळपास बघितला तर हा एक 46 ते 48 यामध्ये असणार आहे. म्हणजे 48ला आपण मुख्यतः पकडू. 46 ते 48 मी म्हणतोय. पण हा मुख्यतः किती असू शकतो? 48च्या घरात असणार आहे. 48च्या प्लस मायनस इथं प्लस मायनस या स्वरूपामध्ये असणार. म्हणजे 48 जर तुमचा कट ऑफ असाल, तर तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला लागा. कोणताही विचार करू नका. जस्ट गो.
तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत. जर काही जण म्हणतात 45, तर ते 19-20 आहे, म्हणजे तुम्हाला कन्फर्म सांगता येणार नाही. हा कट ऑफ कोणता सांगतोय मी? ओपन कॅटेगरीचा. ओपन कॅटेगरीचा सांगतोय. ओपन मेल जो आहे त्याचा सांगतो. त्यानुसार कॅटेगरी वाईज तुम्ही विचार करा. 3 मार्क ओपन कॅटेगरीतल्या महिला 2-3 मार्क जे असतील त्या कमी होतील. एस-सी, एस-टी असेल त्या 4-5 मार्कावरून त्यांच्या कमी होतील. म्हणजे या पद्धतीमध्ये कट ऑफ जाईल. तर तुम्ही प्रत्येकाने हे करा. कट ऑफ हा या पद्धतीने जाईल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांचे 48 प्लस मार्क आहेत, त्यांनी कसलाही विचार करायचा नाहीये. त्यांनी मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मुख्य परीक्षा मुख्य परीक्षाचा अभ्यास करायचा आहे आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे मराठी आणि इंग्लिश. आता मी 48 मार्क सांगतोय, कधी 49 पण लागू शकतो. कधी अजून मागे 2 मार्क कमी पण होऊ शकतात. ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. मी म्हणलो म्हणजे 48 म्हणजे 48 पडतील असं अजिबात नाही. पण एकंदरीत जो सर्व्हे झाला, जो विचारलं गेलंय, ते बघितलं गेलंय, ते 48 मार्क या ठिकाणी काय सेफ झोन मानला जातो. 48च्या प्लस 48 व 48 पेक्षा जास्त मार्क ज्यांना आहेत, त्यांनी मुख्य परीक्षेत तयारी करा. यामध्ये तुम्हाला सगळ्यात टर्निंग पॉइंट म्हणजे महत्त्वाचे विषय इंग्लिश आणि मराठी हे विषय महत्त्वपूर्ण असणार आहे. इंग्लिश आणि मराठी हे विषय महत्त्वाचे आहेत आणि ज्यांना जे तळ्यात मळ्यात आहे, म्हणजे त्यांनी 44-45 मार्क पडलेत, ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, त्यांनी सुद्धा कसलाही वेळ न दवडता काय करायचं आहे, मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागायचं आहे. कारण कट ऑफ किती जाऊ शकतो, म्हणजे 48 आपण टेंटिव्हली सांगितलं जातं 48च लागणार. 48च्या 19-20 1-2 मार्क मागे पुढे झालेत, तर तुम्ही इन होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही इतरत्र काही विचार करू नका. इंग्लिश, मराठी हा जो आहे, या अभ्यासाला सुरुवात करा. या अभ्यासाचा फायदा हा असा आहे, तुम्हाला येणारा ग्रुप सीचे पेपरसुद्धा इथं उपलब्ध आहेत. ग्रुप सीचे पेपर होणार म्हणजे सगळ्यात महत्त्वाची तलाठी भरती आहे. ज्या महिला आहेत त्यांच्या अंगणवाडी सेविकेचा पेपर आहे. नगर परिषद भरती येऊ घातलेली या महिन्याच्या एंडिंगला किंवा सुरुवातीला म्हणजे जाहिरात येणार आहे. मग अशा ज्या भरती आहेत, या भरतीमध्ये तुम्हाला इंग्लिश, मराठी हे करावंच लागणार आहे. त्यामुळे जे तळ्यात-मळ्यात आहेत, त्यांना 1-2-3 मार्काचा डिफरन्स दिसतो 48 मध्ये 2-3 मार्क मागे-पुढे आहेत. यांनी सुद्धा अभ्यासाला लागायचं आहे. इंग्लिश, मराठी करून टाकायचं आहे. मेन्सचा अभ्यास आहे, तो तुम्हाला करावाच लागणार आहे. तुम्ही म्हणजे प्रिलिम पास झाले आणि छते काढून बाहेर फिरायला लागले, फायदा काहीच नाहीये. तुम्हाला मेन्ससुद्धा पास करायची आहे आणि मेन्स पास करायची असेल, तर इंग्लिश, मराठीमध्ये तुम्हाला चांगले मार्क घेणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला माहिती आहे, की तलाठी भरती सुद्धा होऊ घातलेली आहे आणि तलाठी भरती संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी 2.0 सेकंड बॅच चालू होते. या सेकंड बॅचचं वैशिष्ट्य काय, एम-पी-एस-सीच्या पॅटर्ननुसार ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. यामध्ये इंग्लिश, मराठी, गणित बुद्धिमत्ता असेल आणि जी-केचे सगळे विषय आपण कव्हर करतोय. त्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये याचा नक्की फायदा होणार आहे. ग्रुप सीमध्ये यासोबत जी शेरीफची सिलेबस डिक्लेअर झाला 2 दिवसापूर्वी, त्याची जाहिरात आत्ता आज 15 तारखेला आलेली आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रिपेअर करायला सुरुवात करू शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला नगर परिषदेची भरती, त्यामध्ये सुद्धा इंग्लिश, मराठी आहे. तुम्हाला इथं सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. मग ह्या सगळ्या कोर्सेस जे आहेत, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर चालू आहेत. 699 असेल किंवा 699 मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या भरतीची तयारी ही करून घेतली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जो कट ऑफ आहे, कट ऑफ 48 आपण अपेक्षित ठेवतोय. 48च्या अराउंड तुम्हाला मार्क आहेत. तर कसलाच विचार करायचा नाही. अभ्यासाला लागा. 2-3 मार्काचा फरक असला तरी तुम्हाला या इंग्लिश आणि मराठीच्या पाठीमागे लागायचंय. हे पेपर तुमचे कव्हर होणं गरजेचं आहे. जर झाले नाहीत तर तुम्हाला पस्तावा हा नक्की होणार आहे. त्यामुळे कसली वाट न बघता तुम्ही या गोष्टींना सुरुवात ही करायची आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुमचं दुसरं काही नाहीये. इंग्लिश, मराठीला अभ्यास सुरुवात करा. हे नाही तर ग्रुप सीचे पेपर तुमच्या समोर उभा आहेत. मेन्ससाठी असाल तर मेन्सला तुम्हाला डिसेंबरमध्ये परीक्षा आहे. डिसेंबरच्या पूर्वी ग्रुप सीचे पेपर येऊ घातलेले आहेत आणि तिथं एकच परीक्षा तुम्हाला नोकरी मिळवून देणारी आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक काही माहिती लागत असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीचा संपर्क क्रमांक आहे. तुम्ही संपर्क साधू शकतात. ॲप पण आहे. ॲप डाउनलोड करा. तुम्ही डेमो बघा. त्यानंतर तुम्हाला तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. चालेल. थँक यू व्हेरी मच.